यांच्या बॅट मधून अजय सर एक मिनिट हा. गणपत माडिक साहेबांचा यशोदी सन्मान करतील. सागर दाभोळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. तिकडून घ्या ना, तिकडून घ्या ना. इथे 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 हे आहे. श्रीकांत तू खाली बस. इकडनं जाऊ दे ना. इथे बाहेर जरा खाली पुढे ठेव. तिकडनंच घे ना. अरे तिकडे ती शिडी पाहिजे ना चढायला जागा नाही. पडला बिडला तर पडेल पडेल पडेल. जागा बरोबर नाही ना. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते प्रकाशजी तुकारामजी खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. शनी माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. हाय ना, मग तिकडनंच घे. तिकडनंच बोला. दादा पुढे वा. धावसंख्या झालेली आहे ती 13. पहिल्या षटकाचे 5 चेंडू मात्र फेकले गेले. ते गोलंदाज वेदांत याच्या माध्यमातून शेवटचा चेंडू. दीपक गोपाळ माडिक साहेब इथे उपस्थित आहेत, माजी अध्यक्ष आहेत. त्यांचं यशोदी सन्मान करतील. मी अमोल रिकामे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय दीपक माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं यशोदी सन्मान करतील. अमोल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. शेवटचा चेंडू वेदांत यांच्या माध्यमातून मात्र हा नो चेंडू फेकला गेला होता आणि आता फ्रेट ऑन असेल तो मसला गोलवाडी संघाच्या फलंदाजांना. एका बाजूला अजय सर सांगितलं होतं मगाशी दर्पण आणि आजोबांचं प्रेम पाहायला मिळालं, पण या कुडतुडी गोलवाडीचं एक वैशिष्ट्य सांगतो, जो वेदांत गोलंदाजी करतोय ना त्याचे देखील पप्पा किपिंगला आहेत ते वैभव पवार यांचा तो सुपुत्र आहे. म्हणजे अशी कमी जोडी आपल्याला पाहायला मिळते. वय वर्ष त्याचं मला वाटतं 13 ते 14 वर्षाचा हा खेळाडू आहे, पण अगदी स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतोय. पप्पांचा अनुभव मात्र कामाला लावतोय. मी मगाशी देखील सांगितलं, खाण तशी माती आणि कुंभार तसा लोटा. ज्या पद्धतीने खाण असेल तसंच आपल्याला वस्तू सापडली जाते. वैभव पवार यांचा मात्र अनुभव घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत येतो. वेदांत या हंगामातील त्याची 3री मॅच आहे. काय गोलंदाजी करतोय, अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जातोय सीमारेषेकडे चेंडू, येतोय खणखणीत चौकार. छत्रपती सावा चंगाला मिळू द्या 4 धावा. आपण सत्काराकडे जाणार आहोत. जी सत्काराकडे जाणार आहोत. संदीप गोविंद गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं यशोदी सन्मान करतील. श्रीकांत माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मसला गोलवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. म्हणून इकडून नको बोललो. चुकी काय केलं ना, हा तिकडे होता ना, इकडे तर तिकडे घेत. दोन्ही टीम आहे. तिकडून आहे ना, तिकडून जागा नाही, इकडून हे होतं गेले. तसेच अमरदीप क्रिकेट संघ सायगाव आणि RCC क्रिकेट संघ खामगाव गोलवाडी या इनिंगच्या माध्यमामध्ये या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण देखील इकडे पवेलियनकडे यायचं आहे. नथुरामजी दाभोळकर साहेब इथे उपस्थित आहेत, माजी खजिनदार. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतोय अमृत दाभोळकर साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. किती आले? 1 ओव्हरला
पहिल्या षटकामध्ये अगदी तब्बल पॉवर प्लेचा षटक होता. ही 18 धावसंख्या होते मसा गवळवाडी या संघाची. पांडुरंगजी नथुरामजी माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो सुशांत खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचं यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. सन्माननीय आदरणीय दत्तू गोपाळ माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. अमित खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचं यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. कौशल कौशल सन्माननीय आदरणीय शैलेश महादेव माडिक हे इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. सागर दाभोळकर साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद मान्यवरांचे आभार. आणि आता आपण जाऊया मॅचकडे. चालू असलेला सामना शिवांजली क्रिकेट संघ मसळा गवळवाडी विरुद्ध केजी स्टार क्रिकेट संघ कुडतुडे गवळवाडी. नक्कीच अगदी मोठा प्रहार केलाय अजयवरती. पाहूया काय समीकरण होतंय. अगदी येतोय सरपंचाचा निर्णय. षटकार सीमारेषे पार ब्रँडेड षटकार. थँक्यू डीसी. धन्यवाद. आमच्याकडे थोडीशी चुकी होते. अगदी सीमारेषे पार खणखणीत येतोय चौकार. अजय सर पाहिलं तर अगदी अक्षयच्या बॅटमधून अजून देखील एक चौकार, हा देखील चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे हॅट्रिकची ह्याची देखील सुवर्ण संधी आहे. 2 लगातार चौकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी होते. तब्बल धाव संख्या मात्र होते 3 बाद नंतर 29 मसा गवळवाडी या संघाची. नक्कीच सर. कुठेतरी मासळा गवळवाडी संघ मात्र आपल्याला आता फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक चौकार आले अक्षयाच्या बॅटमधून आणि वैयक्तिक 9 या धावेवर देखील खेळतोय. 3 चेंडून आणि 9 धावा अशी अक्षयची वैयक्तिक आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. 40+ धावा करण्याचा इथे नक्कीच टार्गेट असेल तो मसळा गवळवाडी संघाचा. आणि गोलंदाजी मार्कवर आता सज्ज होतोय तो वैभव पवार. या वैभव पवार यांच्याकडे मात्र अनुभव आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 29.
29 ऑन दी बोर्ड. आणि आता पिता पुत्रांची गोलंदाजाची जोडी. पहिला आपण पाहिलं होतं पुत्राने गोलंदाजी टाकली होती आणि आता पिता स्वतः वैभव पवार. इथे मात्र संघाचं कमबॅक होणं अपेक्षित असेल. कोणता संघ इथं कमबॅक करतोय की भारी पडतोय म्हसळा गोलवाडी संघ. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी आणि पंच मात्र दंडित करतायत. एक अवांतर धावेमध्ये भर पडते ती म्हसळा संघाच्या. नक्कीच तब्बल धावसंख्या पाहिली तर 2 षटक समाप्त होतात. 30 ही धावसंख्या होते म्हणजे प्रति ओव्हर मागे 15 या रन रेटने मात्र फलंदाजी पाहायला मिळते. स्लोवरची गोलंदाजी. मोठा हादरा बसवतो म्हसळा गोलवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन चाललाय तो अनुज. मानावं लागेल ते गोलंदाजाला. अगदी किपिंग जर पाहिली तर स्वतः कर्णधार या मोसमाचा सागर पवार देखील सज्ज आहे. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसवून दिला. जर अजय सर पाहिलं तर कमबॅक केलंय अगदी वडिलाने म्हणजेच वैभव पवार याने पहिला चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला. दुसऱ्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट कमावला गेला म्हणजे मानावं लागेल या गोलंदाजाला. नक्कीच सर इथे आपण प्रात्यक्षिक पाहतोय. बाप होत आहे. आणि आता मात्र वैभव पवार आपल्या गोलंदाजीचा आणि आपल्या अनुभवाचं प्रात्यक्षिक इथे मैदानाच्या आतमध्ये घडवताना 30 या धावसंख्येवर मात्र थांबवून ठेवलंय ते आता म्हसळा गोलवाडी संघाला. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर विरुद्ध वैभव अशी जोडी आता आपल्याला मैदानामध्ये पाहतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक एंडला खतरा होता परंतु फलंदाज सुरक्षित. नक्कीच कारण म्हटलं जातं ना जरी माझं वय जरी अगदी 35-40 पर्यंत असेल कारण म्हटलं जातं शेर कितना भी बुडा होने दो शिकार करना नाही बोलताय तसं मात्र पाहायला मिळतंय. तो वैभवच्या गोलंदाजीतून अगदी अचूक चेंडू मात्र 2 हाताळले गेलेले आहेत. त्याला मात्र सामना करतोय तो अक्षयची वैयक्तिक धावसंख्या 9 होते. निर्धाव चेंडूची सांगता चेंडू मात्र विसावला जातोय किपरच्या हातामध्ये म्हणजे महत्वपूर्ण भूमिका निभावतोय तो वैभव पवार. कमीत कमीत अगदी 2 वर पाहिले होते. 30 ही धावसंख्या होती. 3 चेंडूवरती वैभवने जर पाहिलं तर अगदी 2 धावा मात्र खर्ची करताना दिसतोय. नक्कीच सर इथून मात्र कुठेतरी कुडतोडी संघाचं कमबॅक होईल. आणि कुडतोडी संघामध्ये देखील एक नावाजलेलं नाव आणि ज्या नावाची चर्चा नेहमीच होत असते ते सांडी दिवेकर सर. ते मात्र मला वाटतं आज या मैदानामध्ये उपस्थित नाहीयेत. यावेळी स्टेप आउट केलाय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. एका बाजूला पाहिलं तर सर जे स्ट्राईक एंडला फलंदाजी करते अक्षय अर्जुन रणतुंगाची बॉडी लँग्वेज प्रमाणे त्याची लँग्वेज पाहायला मिळते बॉडी लँग्वेज पण अगदी फटकेबाजी देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळते. वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर 5 चेंडूवरती तब्बल 13 ही धावसंख्या होते. संघाची मात्र धावसंख्या होती ती 35. कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र तो असफल ठरला जातोय. अक्षय आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला स्ट्राईक दिली जाईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ती सागर कातेला. बॅक टू पॅव्हेलियन मोठा हदरा. तरी पुढील होणारा सामना आहे तो अमरदीप क्रिकेट संघ सायगाव आणि RCC खामगाव गोलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अमरदीप क्रिकेट संघ सायगाव आणि RCC खामगाव गोलवाडी या दोन्ही संघांना विनंती करतो कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो साहिल. आणि मात्र एक इन्फॉर्म फलंदाज म्हसळा संघाकडून अक्षय यावेळी देखील स्टेप आउट केलंय. चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अक्षय याचा कॉल होता मात्र साहिल याला आत्महत्या करावी लागेल आपल्या विकेटची. आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 38 ऑन दी बोर्ड. आणि 39 धावांचं आव्हान दिलंय ते KG स्टार क्रिकेट संघ कुडतोडी गोलवाडी या संघाला. खामगाव आणि सायगाव संघाचे दोन्ही कर्णधार आपणास विनंती असेल की लवकरात लवकर इकडे टॉस का वॉस मध्ये यायचंय.
प्रत्येक संघाला विनंती करतो की संकेत आहे त्यांच्याकडे मात्र आपण एंट्री फी भरून घ्यायची आहे मित्रांनो. अगदी नाणेफेकीसाठी येताना मात्र आपण एंट्री फीसाठी यायचं आहे, कारण वारंवार कॉल आपल्या संघाचं नाव युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला थोडंसं घ्यायचं नाही आहे, म्हणून विनंती करतो की आपण एंट्री फी बाकी असेल ते भरून घ्यायची आहे. दोन संघ आपण पाहतो, एका बाजूला सायगाव, दुसऱ्या बाजूला खामगाव. आणि या दोन संघा दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतील संजय महाडिक साहेब. हेड कॉल आणि हेड. खामगाव संघाने मात्र नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने जिंकलाय. खामगाव संघाचे कर्णधार शैलेश गायकर यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. प्रथम आपण काय घेणार आहोत? अच्छा ते पण सांगायला लागेल. प्रथम बॅटिंग घेतो फर्स्ट बॅटिंग. ओके, खामगाव संघ ऑन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. आणि बेस्ट ऑफ लक असेल खामगाव संघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सायगाव संघ, त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण किती धावांपर्यंत रोखू शकाल? 25 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. ओके, 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. आणि आता आपण जाऊया मॅचच्या दिशेने. आमच्या सोबत जोडले जात आहेत अविनाशजी सर. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईक एंडला जातोय तो वैभव पवार आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सागर पवार. गोलंदाजी मार्कवर सज्ज एक अनुभवी गोलंदाज मंगेश खताते. कंपल्सरी आपल्याला मात्र बनवायचे आहेत. 18 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती 39 धाव संख्या कंपल्सरी आपल्याला बनवायची. या स्पर्धेचा नियमच आहे, कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव आपल्याला 39 ही धाव संख्या मात्र बनवावी लागेल. अजय सर पाहिलं तर प्रति ओव्हर मागे अगदी 13च्या रन रेटने मात्र फलंदाजी करावी लागेल. हा टार्गेटच आपल्या डोक्यामध्ये चेस करावा लागेल. अगदी मनोबल मात्र आपल्याला वाढवावं लागेल. कारण एका बाजूला पाहिलं तर मंगेश खताते अनुभवी गोलंदाज, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फलंदाजीतून वैभव पवार एक अनुभवी फलंदाज. कोण वर्चस्व करते दोघांमध्ये एक द्वंद्व युद्ध. एका बाजूला पाहिलं तर मसळा गवलवाडी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुडतुडी गवलवाडी. या दोन्ही संघांमध्ये एक द्वंद्व युद्ध. त्याच्यापेक्षा द्वंद्व युद्ध पाहायला मिळाल ते मंगेश खताते आणि वैभव पवार मध्ये. अगदी अनेक जणांचं लक्ष लागलं एक अनुभवी. कोण अनुभव पणाला लावतोय या मैदानामध्ये? गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू प्रहार केला, स्ट्रेट ड्राईव्ह येतोय सीमारेषेकडे. वन बाउन्स कदाचित असेल, येतोय सीमारेषे पार. खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार चढवला आहे. आपण एका बाजूला मसळा संघाकडून अनुभव पणाला लावताना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने कुडतुडी संघाकडून देखील वैभव यांना आपला अनुभव पणाला लावतोय. दोन अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज आपण यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सर, वैभव यांचं एक वैशिष्ट्य सांगतो, जे मगाशी मी उल्लेख केलं होतं की गोवर्धन चषक आयोजित केलं होतं आणि तिथे स्वतः यजमान संघ घोणसे निवाचीवाडी हा संघ खेळत होता. आणि त्या मॅचमध्ये सूरज पवारने चांगली फलंदाजी केली होती आणि 2 षटकामध्ये 40 धावा केल्या होत्या. पुढे सांगेनच मी.
दुसरा चेंडू मार्गस्थ होतोय. यावेळी गुडलेनचा चेंडू बॅक फुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेखा पार आणि हा पुन्हा एकदा वैभवच्या बॅट मधून दुसरा चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. थँक्यू डीजे. अगदी अजय सर पाहिलं तर आपल्या आवाजातून देखील खेळाडूंचं मनोबल वाढतंय. एका बाजूला पाहिलं तर गाण्यांचं सिलेक्शन डीजेच्या माध्यमातून जे होते ना ते अगदी खेळाडूंचं लक्ष लागलंय त्या खेळापेक्षा डीजे कडे. नक्कीच कधी सर. आमचे सनी सर जर पाहिलेत ना संकेत सर तर डान्स करण्याचा देखील त्यांना आनंद होतोय. स्वतः खजिनदार आहेत. आज जीपे माध्यमातून चांगली कॅश घेतली जाते. अगदी एक धावसंख्या येते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. सागरने मात्र थांबवलंय ते वैभव पवार यांना. याचबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 9 धावसंख्या झाली आहे सर 9. आणि मगाशी मी सांगत होतो की वैभव पवार यांचं एक वैशिष्ट्य सर, त्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये मला वाटतं 40 की 48 धावांचं टार्गेट होतं या कुडतोडी संघासमोर. आणि वैभव पवार यांनी त्यावेळी फलंदाजी केली होती आणि मला वाटतं जवळजवळ 6 षटकार देखील त्या 12 चेंडूमध्ये या फलंदाजाने लगावले होते. थोडंसं अटीतटीची मॅच झाली होती आणि कुडतोडी संघ मला वाटतं थोडंसं कुठेतरी मागं पडलं होतं. पण ती इनिंग मला आजही या खेळाडूची आठवते. त्यावेळी मी देखील त्या मैदानात उपस्थित होतो. मी देखील तिथे समालोचन कक्षामध्ये होतो. आज तशीच एखादी खेळी या फलंदाजाकडून पाहायला मिळेल का हे देखील इंटरेस्टिंग असेल. पण धावसंख्या होते ती 10. पहिल्या षटकाचे 4 चेंडू मात्र फेकले गेलेत आणि 10 धावामध्ये देखील सर पाहिलं तर 9 धावा ह्या केवळ वैभवच्याच आहेत. नक्कीच त्यावेळेस देखील गोवर्धन चषकेची आठवण करून दिली. त्यावेळेस मात्र वैभव पवारच्या साथीला सँडी दिवेकर होते. त्याने देखील घातक फलंदाजी केली होती. आज देखील अगदी सागर पवार देखील अगदी वैभव पवारला स्ट्राईक देण्याचं काम करतोय. वैभवची जर वैयक्तिक धावसंख्या पाहतोय तर 3 चेंडूवरती 9. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी ही झेल घेण्याची सुवर्ण संधी असेल. झेल मात्र धरणीला दान केली जाते. कॅच छुटा मॅच छुटा हा क्रिकेटचा नियम आहे. आज मला वाटतं वैभवचा कदाचित दिवस असू शकतो. तब्बल धावसंख्या मात्र होते संघाची ती 11-11. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद कुडतोडी गवळी या संघाची मात्र धावसंख्या होती ती 1. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या होती ती 11. वैभवची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 4 चेंडूवरती 10. सागर पवारची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 1 चेंडूवरती 1 ही धावसंख्या होते. आणि प्रति ओव्हर मग अगदी तब्बल 12.5च्या रन रेटने मात्र फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस मिळालाय पण अवांतर धाव असेल. पंच मात्र आमच्याकडे वळतायत. दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही हात समांतर. गोलंदाज मंगेश कदम यांना मात्र दंडित केलं जाईल. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे वधारतोय. एका धावसंख्येने 13 ही धावसंख्या. एक शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्ले षटकातील एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. बॅटची कडा घेताच चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुडतोडी गवळी या संघाची धावसंख्या बिनबाद 12. 39 धावांचा पाठलाग करताना हा कुडतोडी संघ. आणि सर आज एक सांगावंसं वाटतं की कुडतोडी संघाचा फलंदाजीचा कणा समजला जाणारा एक महत्त्वाचा फलंदाज आज सँडी दिवेकर उपस्थित नाही आहेत. ते देखील चांगले फलंदाज आहेत. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. आज मात्र त्यांची कमी कुठेतरी कुडतोडी संघाला भासेल. कारण या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आणि वैभव पवार हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. सर एखादा महत्त्वाचा फलंदाज नसणं हे देखील महत्त्वाचं असतं. हे देखील कुठेतरी धोक्याचं असतं. 39 धावाचा पाठलाग करताय आणि आता तुम्ही काय सांगाल की हा धावांचा आव्हान पाठलाग होईल का? नक्कीच ते प्रयत्न आहेत अगदी वैभव आणि सागरमध्ये. जर आज शूरवीर सँडीची जर उपस्थिती नसेल पण ती उपस्थिती कुठेही भासणार नाहीये. कारण तेवढे तुल्यबल हे दोन्ही खेळाडू आहेत. एका बाजूला वैभव दुसऱ्या बाजूला सागर. वैभवला नावाप्रमाणे जर वैभवी राहायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल आणि सागरला मात्र समुद्रापराने खवळावं लागेल. अनेक लाटांना मात्र सामोरं जावं लागेल. म्हणजेच गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती प्रहार करावे लागते ते सागरला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय साहिल. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि पंच एक अवांतर धावेची घोषणा करतायत. एक युवा स्टार गोलंदाज साहिल म्हसळा संघाकडून. पाहूया स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय ते वैभव यांना. 39 धावांचा पाठलाग करताना हा कुडतोडी संघ. जर्सी क्रमांक 13 साहिल विरुद्ध एक अनुभवी फलंदाज वैभव पवार. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला थर्ड मॅनच्या दिशेने कट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू होतोय सीमा पार. दणदणीत खणखणीत वैभवच्या बॅट मधून चौकार.
धन्यवाद डीजे. थँक्यू डिसे. या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसावत आहे. रन मशीन सारखंच धाव फलक मात्र पुढे जात आहे कुडतोडे संघाचा आणि धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावर. 17 हा आकडा मात्र खतरा. मात्र आता खतरा कोणासाठी असेल? कुडतोडे संघ एका बाजूला पाहतोय, दुसऱ्या बाजूला म्हसळा संघ. पहिल्या फेरीचा सामनाने पहिल्या फेरीसाठी 17 या आकड्यावर धावसंख्या असताना कोणासाठी असेल खतरा? कोणता संघ इथून खतरा घेईल आणि मागे जाईल आणि कोणता संघ इथून पुनरागमन करेल, कमबॅक करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवेल? यावेळी देखील चांगला फटका पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी डीप मध्ये कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडू होतोय सीमारेखा पार. वैभवच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार. कम ऑन डीजे. विनोदजी थँक्यू डीजे. डीजे डीजे थँक्यू. विनोदजी माडिक साहेबांना विनंती करतो, पांगणोळी गावचे सदस्य आहेत त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तरी तब्बल आता मात्र समीकरण येतोय 10 चेंडू. आवश्यकता आहे ती 18 या धावसंख्येची. वैभव पवार एकेकी फलंदाजी करतोय. आपण सांगितलं होतं अजय सर की सँडी दिवेकराची कुठेतरी कमी जाणवेल का, पण ते कुठेही मनोबल कमी जाणवताना दिसत नाहीये ते वैभव पवार यांच्यावरती. 6 चेंडूवरती तब्बल धावसंख्या यशस्वी वैयक्तिक पाहिलीत तर 18 पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 21. आता मात्र समीकरण येतंय 10 चेंडू आणि 18 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाठलाग करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज, जर्सी क्रमांक 13 घालून गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो गोलंदाज साहिल. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. हो हो, बॅटची कडा बनायला गेला क्रिस गेल, त्याची मात्र हवेत घेतली झेल ती म्हणजे मंगेश खताते याने. बॅक टू पॅव्हलियन वैभव पवार डीजे. वैभव पवारला मात्र माघारी परतावा लागलाय. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. जय नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. एका बाजूला पाहिलं तर चेंडू मात्र कमी होत आहेत. 9 चेंडूमध्ये धावसंख्या होती ती 18. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती ही 2 धावसंख्या मात्र घ्यावी लागेल ते कुडतुडी गवळवाडी या संघाला. अजय जर पाहिलं तर मैदानाचा भौगोलिक इतिहास जर पाहिलात तर मात्र ही धावसंख्या कमी आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावसंख्या येऊ शकते, पण तो मात्र कारनामा जयला करावा लागेल. नक्कीच सर. इथे जर 9 चेंडू 18 धावा आणि इथे कुठेतरी एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल, षटकार असो किंवा चौकार. मगाशी आपण पाहिलं तर वैभव पवार यांना मात्र चांगलं रिदम भेटलं होतं, चांगलं मुवमेंट भेटलं होतं, परंतु ते मुवमेंट त्यांना पुढं कॅचअप करता आलं नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात मात्र बॅटची कडा घेऊन ते झेलबाद झाले होते. पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू. इथे मात्र आता सर आपण पाहतोय साहिलचा मात्र आत्मविश्वास बळावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मागापासून वैभव पवार ज्यावेळी स्ट्राईक एंडला होते तेव्हा साहिल देखील कुठेतरी स्ट्रगल करत होता, विचारपूर्वक गोलंदाजी करत होता. मात्र आता विकेट गेल्यावर साहिल देखील थोडंसं आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. म्हणजे मोठा फलंदाज बाद होणं किती संघासाठी महत्त्वाचं असतं. वैभव पवार याच्या विकेटने मात्र मोमेंटम आता जर आपण पाहिलं तर मसला गोलवाडी संघाकडे असेल. हा मोमेंटम पुढे कॅचअप होणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये देखील एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन तिथं मिळालं नाहीये. एकेरी धावेचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर होत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला सागर पवार, एक लेफ्ट हँडर फलंदाज, अनुभवी फलंदाज. या खेळाडूकडे मात्र क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सर कुठेतरी त्याला स्ट्राईकवर येणं आता अपेक्षित असेल. नक्कीच जय देखील चांगल्या पद्धतीने जय कासर जर पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 धावसंख्या होते. समीकरण येतोय 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. सागरला माहिती आहे शेवटचा एक षटक देखील बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती जयला मोठं प्रहार करावा लागेल. रिक्स तर घ्यावीच लागेल जयला आणि तोच प्रयत्न करतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतोय. सागर आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. जयला मात्र आत्महत्या करावीची सुवर्ण संधी होती, ती मात्र किपरच्या माध्यमातून गमावली जाते आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत जय आणि सागर मध्ये. या 2 धावेबरोबर समीकरण थोडंसं सोपं होतंय. 6 चेंडू आणि 14 धाव्यांचे लक्ष आहे. तरी मी विनंती करतो महेशजी खेडेकर साहेब आणि संदेश गायकर साहेब यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद. लाख मुलाचा सहकार्य करून आपण उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर आता जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला पाहिलं तर स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज सागर 2 चेंडूमध्ये मात्र वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 1 आहे. आता मात्र त्याला प्रहार करावे लागतील. नक्कीच सर. इथे 6 चेंडू आणि 14 धावा जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा जरी आल्या गेल्या तरी पण हे आव्हान मात्र पार पाडता येणार नाही.
इथे सागर पवार एक अनुभवी फलंदाज आपण आता स्ट्राईक एंडला पाहतो आणि त्याच्याकडे मात्र मगाशीच म्हटल्याप्रमाणे क्षमता आहे या फलंदाजाकडे. पहिल्या 3 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा फटका मारण्यासाठी टार्गेट करावंच लागेल. जर्सी क्रमांक मात्र आहे सागरचा तो 17 आणि म्हसळा गोलवाडी संघाला देतोय का हा सागर खतरा. आपण म्हसळा संघाकडून षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी न्यू गोलंदाज पाहतोय तो राजकिरण. पंच थोडासा सामना स्पीडअप मध्ये घ्यायचा आहे. तसंच म्हसळा संघाच्या देखील आणि कुर्तुळी संघाच्या खेळाडूंना देखील विनंती असेल की थोडंसं आपण स्पीडअप घ्यायचं आहे. चला 6 चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंडला पाहतोय सागर पवार. दुसऱ्या एंडला आपण बॉलिंग एंडवर पाहतोय राजकिरण. अटीतटीची ही लढत. कोणता संघ इथे बाजी मारतोय. पहिला चेंडू स्लोवरचा चेंडू पिचिंग केला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि वाईड चेंडू. जर इथे एखादा सर मोठा फटका आला तर मात्र राजकिरणवर आपल्याला प्रेशर पाहायला मिळेल आणि सागरकडे ती क्षमता आहे आणि इथे पहिल्या चेंडूवर एखादा तरी मोठा प्रहार करावाच लागेल. जर्सी क्रमांक 108 आपण पाहतोय राजकिरण याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय तो सागर. म्हणजे तसं पाहिलं तर स्लॉटमध्ये चेंडू होता आणि या चेंडूला कुठेतरी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर मात्र मिडल ऑफ दी बॅट झाला असता. मात्र आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो सागर पवाराच्या माध्यमातून. जर सर पाहिलं ना तर या राजकिरणकडे मात्र गती कमी आहे मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. अचूक टप्पा आणि भेदक मारा अशा पद्धतीची जर क्रिकेटमध्ये गोलंदाजी असेल ना तर मात्र विजय हा गोलंदाजाचा निश्चित असतो. उर्वरित 5 चेंडू आणि आता 13 धावा. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय सीमा रेखा पार आणि सागर पवारच्या बॅट मधून चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. पाटलांचा बैलगाडा आणि त्याने घाटात केला राडा. इथे मात्र कोणाला तरी राडा करावा लागेल. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण सागर. दुसऱ्या साईडला पाहतोय बॉलिंग एंडवर आपण राजकिरण. राडा कोण करतोय. आता 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत. दोन्ही बलाढ्य संघ. कोणता संघ इथे आपला दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करेल. येणारे 4 चेंडू सांगतील. राजकिरण यावेळी मार्गस्थ होतोय. यावेळी देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आणि सागर पवार याला मात्र माघारी परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज सागर. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अरे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पहिल्या सगळ्याचे सामने आहेत. विनंती करतो नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचा आहे कारण आता मात्र समीकरण येतोय तो 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हे समीकरण सोपं आहे पण मात्र या फलंदाजाला अचूक फलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू मध्ये तब्बल 9 धावसंख्या ही बनवावी लागेल. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो रिशीद. एक डावकुरा फलंदाज आहे. सागर पवार देखील लेफ्ट हँड बॅट्समन होता. त्याला मात्र माघारी परतावा लागलं. आता मात्र रिशीदच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी परिपूर्ण पेलावी लागेल कारण 3 चेंडूवरती 9 धावसंख्या असताना मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो राजकिरण. अचूक गोलंदाजी मात्र निर्णायक षटक हाताळतोय. एक निर्णायक चेंडू त्याला मात्र हा फेकावा लागेल. त्याला मात्र सामना करतोय तो रिशीद. अगो टप्प्याचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा देखील परिपूर्ण. 2च धावेवरती मात्र समाधान मानलं जात आहे. जय कासार आणि रिशीदच्या माध्यमातून आता मात्र आवश्यकता आहे ते 2 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता आहे. अजय सर जर पाहिलात तर हा मात्र एक चेंडू जर निर्धाव आला तर मात्र कुठेतरी मसा गोलवडी हा संघ वर्चस्व करताना पाहायला मिळेल. नक्कीच सर. हा चेंडू डॉट डिलिव्हरी देणं महत्वाचं असेल ते म्हसळा गोलवाडी संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर कुर्तुळी संघाचे समर्थक देखील म्हणत असतील की या चेंडूवर कुठेतरी षटकार किंवा चौकार येणं अपेक्षित असेल परंतु क्रिकेटचा नियमच आहे शेवटचा चेंडू जोपर्यंत पिचिंग होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नसतं. या ठिकाणी पाहतोय आपण पंच आमच्याकडे समांतर हात करतायत आणि वाईट चेंडूची सांगता होते. आता मात्र गोलंदाजावर थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि आता 6 धावांची. समीकरण मात्र थोडंसं सोपं होतं. या 2 चेंडूमध्ये एक बिग हिट येणं महत्वाचं असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय तो रिशीद. कुठेतरी सागर पवार जर आता मैदानामध्ये असताना तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असतं.
समीकरण काहीतरी वेगळं असतं. मात्र सागर पवार बाद झाल्यानंतर मोमेंटम ते म्हसळा संघाकडे. आता पुढे नक्कीच राजकिरण गोलंदाजी मार्ग सज्ज 2 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र असफल ठरला जातोय. आता मात्र येतोय ते एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सीमारेषे पार खणखणीत षटकार जर करावाच लागेल तरच आपण विजयामध्ये वाटचाल करू शकतो. गोलंदाजीतून मात्र यशस्वीरित्या राजकिरण गोलंदाजी करतोय. एक शेवटचा चेंडू आहे मसला गोलवाडी. मंगेश खताते साहेबांना विनंती आहे की थोडंसं टीम मिटिंग कमी करायची आहे. मित्रांनो आम्ही कितीही खर्च केला या आयोजनाचा जरी खर्च लावला तरी मात्र वेळेला आम्ही विकत घेऊ शकत नाही म्हणून थोडंसं सहकार्य करायचं आहे. खताते साहेब मंगेश खताते. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. राजकिरण यांना देखील विनंती करतो थोडंसं सहकार्य करायचं आहे. मित्रांनो जास्त टीम मिटिंग करू नका वेळेचं भान ठेवायचं आहे. राजकिरण थोडंसं सहकार्य करायचं आहे मित्रा. स्ट्राईक एंडला आहे तो जय कासार. एक चेंडू 5 धावांचा लक्ष्य आहे. मोठा प्रहार करावा लागेल. अगदी अपयशी ठरला जातोय आणि विजयाकडे वाटचाल करता येते मसला गलवाडी हा संघ. आणि निराशेजनक परिस्थिती पाहायला मिळते अगदी तब्बल कुडतुडी गलवाडी या संघाकडून. पुढील विजयासाठी देखील आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड अक्षय याला. अक्षय ठसाल तब्बल 16 धावा केल्या होत्या त्या त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. तोच अक्षय मसला गोलवाडी संघाचा फलंदाज अक्षय याला विनंती असेल की आपण मंचाकडे यायचं आहे. हॅलो, पांगलोळी गावचे अध्यक्ष श्रीकांत माडिक कुठे असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. श्रीकांत माडिक. जितेन खाली घे पटापट. सन्माननीय आदरणीय संजयजी तुकाराम माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचा यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो. उदेश लाड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे. कामगाव संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे.